त्याला महाविकास आघाडीचा जागा वाटतो ते माहिती आहे. कुठल्या? महानगरपालिकेची सुरळीतच आहे ना. काही तुमच्या कानावर आला असेल तर सांगा आमच्या काही बातम्या, पण अजून आमचं काही सुरळीत आहे. आमचं आतून बैठकात झाल्या नाही तर सुरळीत व्हायचं काय प्रश्न. पण या सगळ्या व्हाव्यात, एकत्रित सगळ्यांना लढावं अशा प्रकारची भूमिका आमच्या जी परवा मुख्य समिती निवडणुकीची झाली तिच्यात अशा पद्धतीनं चर्चा करायला काही हरकत नाही महाविकास आघाडी संदर्भात, अशी भूमिका आमची ठरली. पण सगळ्यात आधी आमची इच्छुक कोणत्या कोणत्या वाड्यात आमची शक्ती, उमेदवार मजबूत कुठले, मग आम्ही कोणते सोडू शकतो हा अभ्यास आम्ही करावा आणि नंतरच त्यांच्याशी बोलावं, अशा पद्धतीने आमची भूमिका आहे. तुमचे शिवसेना विलासराव त्यांनी काल प्रवेश केलाय. त्यांनी त्यांचे मिस्टर नगरसेवक आहेत, त्यांच्याकडे खैरसाहेबांवर आरोप केले. खैरसाहेब मला वारंवार सांगत धमकी देत होते की तुझं घर पाडेल, तुझं बिल्डिंग पाडेल, म्हणून त्याच्या कंट्रोल मी इकडे प्रवेश केला. आता माझं इकडे घर सामुद्र आहे, इकडे पडणार नाही काही नाही असं. मला वाटतं उगाच एक फॅशन झाली खैरेसाहेबांवर आरोप करणं. खैरेसाहेबाच्या आशीर्वादानेच इतक्या दिवस ते पदार आहेत. त्याच्या घरात तर खैरेसाहेबाचं खूप मोठं होल्डिंग होतं लागलेलं. आता कसे काय खैरेसाहेब वाईट दिसले? काल परवा 8 दिवसापूर्वी तिकडे गेलो होतो, त्याच्या घरात होतो. आणि आताच त्याला खैरेसाहेब घर पाडणं. खैरेसाहेब म्युन्सिपल कमिशनर आहे का अतिक्रमण अधिकारी? खैरेसाहेब घर जोडायचं काम करतील, घर पाडायचं काम खैरेसाहेब तरी करणार नाही एवढं आम्हाला माहिती आहे. मंत्री संजय शिरसाटांनी एमआयएमचा जो पक्षचिन्ह आहे तंतू पाठवण्याचं मागणी करणार आहे. कारण संक्रांत जवळ येते तर प्रचार होऊ शकतो. याला काय अर्थ नाही. आता मी रोज घड्याळ घालतो तर ही गोठवून ठेवायची, हा हात मी काय जोडून ठेवायचा का? या म्हणण्याला काही अर्थ नाही. नैसर्गिक एखादी गोष्टी होत असेल होऊ द्या. मशाली आपण टेंबे लावतो मंदिरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी, त्या काय लावायच्या नाही का? त्या म्हणण्याला काही अर्थ नाही. शिरसाट खूप बुद्धिवान आहे असं त्यांच्या डोक्यात असं.